गुड मॉर्निंग विद्यार्थिनींनो. आपण प्रकरण संकीर्ण प्रश्न संग्रह एक, आपण तुम्ही वही काढा आणि पुस्तक काढा आणि त्यामधला पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न काय बघा, खालील उपप्रश्नांची पर्यायी उत्तरे दिली आहे, त्यापैकी अचूक पर्याय निवडा म्हटलं आहे. बघा पहिला काय दिला आहे की हे दोन त्रिकोण दिले आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PRQ. या त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये काय म्हटलं आहे, एकास एक संगतीत AB भागीला QR बरोबर BC भागीला PR बरोबर CA भागीला PQ. तर खालील पैकी कोणती विधान सत्य आहे? पहिलं विधान दिलं आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC. दुसरा पर्याय दिला आहे त्रिकोण PQR समरूप त्रिकोण CAB. तिसरा पर्याय दिला आहे त्रिकोण CBA समरूप त्रिकोण PQR आणि चौथा पर्याय दिला आहे त्रिकोण BCA समरूप त्रिकोण PQR. तर बघा हे दोन त्रिकोण हे एका त्रिकोणाच्या तीन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीन संगत बाजूशी समरूप आहे. तर हे काय झालं, हे दोन त्रिकोण बा कसोटीनुसार काय होईल, समरूप होईल. बरोबर आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिला आहे त्रिकोण PQR. बघा AB त्रिकोण ABC. आता बघा AB तर AB बरोबर काय, AB कशाशी AB ची संगत बाजू कोणती आहे, QR. बरोबर आहे. आणि राहिला C, त्याचा संगत शिरोबिंदू कोणता राहील, P. म्हणजे ABC समरूप त्रिकोण QRP असं लिहिता येईल. किंवा समजा जर आपण हा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण QRP, पण हा पर्याय दिलाय का, नाही. आपण त्रिकोण PQR जर लिहिलं, त्रिकोण PQR, तर बघा P चा संगत शिरोबिंदू कोणता आहे, C. R चा संगत शिरोबिंदू कोणता आहे, B. नाही सॉरी, P चा एक R चा, आता इथे आहे बघा P चा संगत शिरोबिंदू कोणता आहे, C. तर इथे C लिहावं लागेल. R चा संगत शिरोबिंदू कोणता आहे, B. तर B लिहावं लागेल. आणि Q चा संगत शिरोबिंदू कोणता आहे, A. तर त्रिकोण CBA समरूप त्रिकोण PQR असा पर्याय दिलाय का, हो. तर कोणता पर्याय आहे, पर्याय C. याचं उत्तर कोणतं आहे, पर्याय C. बाकीचं आहे परंतु पर्याय C म्हणजे त्यांनी जे एकास एक संगतीत हे दोन त्रिकोण समरूप दिले आहे, त्यामध्ये कोणता पर्याय बसतो, पर्याय C. म्हणजे पर्याय C हे विधान बरोबर आहे. दुसरं बघा, त्रिकोण BEF व त्रिकोण PQR मध्ये बघा कोण D एकरूप कोण Q आणि कोण R एकरूप कोण E. तर कोणते विधान असत्य आहे म्हटलंय. बघा यामध्ये ही आकृती दिली आहे, DEF, आणि दुसरं दिला इकडे QPR. यामध्ये हा कोण D जो आहे, हा कशाशी एकरूप दिला आहे, कोण Q शी एकरूप दिला आहे. नंतर दुसरं कोण R, हा कशाशी एकरूप दिला आहे, कोण E शी एकरूप दिला आहे. बरोबर आहे. तर कोणते विधान असत्य आहे म्हटलंय. बरोबर आहे. विचारलं काय, कोणते विधान असत्य आहे. तर बघा एका त्रिकोणाचे दोन कोण, दुसऱ्या त्रिकोण म्हणजे D कोण आणि
बघा यामध्ये काय दिलाय, कोन डी एकरूप कोन क्यू आणि दुसरं काय दिलाय, कोन ई एकरूप कोन आर. बरोबर आहे. म्हणजे एका त्रिकोणाचे हा डी क्यू शी एकरूप आहे, ई आर शी एकरूप आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप झाले, त्रिकोण डी ई एफ समरूप त्रिकोण. डी चा एकास एक संगती कशाची येते, क्यू. ई ची एकास एक संगती आर. समरूप कशी येते, एक क्यूआरपी शी. कोणत्या त्रिकोणाशी, क्यूआरपी शी. कोणती कसोटी, कोको कसोटी. कोणती कसोटी, कोको कसोटी. मग एका त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप असल्यामुळे हे दोन त्रिकोण कोको कसोटीनुसार एकरूप झाले. आपण एकाच एक संगती लिहिलाय. आता याच्यानुसार जर दोन त्रिकोण एकरूप असेल तर त्याच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. म्हणजे डीई भागीला क्यू आर बरोबर ईएफ भागीला आरपी. आरपी म्हणजे पी आर आणि बरोबर डीएफ भागीला क्यूपी. या तीन बाजू एका समरूप असेल तर त्यांच्या बाजू कशा असतात, प्रमाणात असतात. यामधलं पहिलं विधान काय दिलं आहे, ईएफ. पहिलं विधान काय दिलं आहे, ईएफ भागीला पी आर बरोबर डीएफ भागीला पी क्यू. आहे का इथे, ईएफ भागीला पी आर, पी आर म्हणजे आरपी बरोबर डीएफ भागीला क्यूपी दिला. क्यूपी म्हणजे पी क्यू. म्हणजे हे विधान काय सत्य आहे. दुसरं काय दिलंय बघा, डीई भागीला पी क्यू. डीई भागीला पी क्यू बरोबर ईएफ भागीला आरपी. आता डीई भागीला पी क्यू आहे का, नाही. काय आहे, क्यू आर आहे. म्हणजे हे विधान काय आहे, असत्य आहे. हे विधान असत्य आहे. म्हणून याचं उत्तर काय झालं, पर्याय बी. याचं उत्तर काय झालं, पर्याय बी. तुम्हाला सोडवायचं नाही, फक्त पर्याय लिहायचा आहे. फक्त असं उत्तर लिहायचं, पर्याय बी. नंतर तिसरं बघा, तिसरं काय, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ मध्ये बघ काय दिलं आहे, कोन बी बरोबर कोन ई आणि कोन एफ बरोबर कोन सी दिलाय. तर कोन बी बरोबर कोन ई आणि कोन एफ बरोबर कोन सी आणि ए बी बरोबर काय दिला आहे, 3 डीई. याच्यामध्ये ही आकृती दिली आपल्याला. आता बघा याच्यातला हा कोन बी कोन ई शी एकरूप दिलाय, कोन सी हा कोन एफ शी एकरूप दिलाय. म्हणजे हे दोन त्रिकोण त्रिकोण ए बी सी हा कशाशी समरूप आहे, डी ई एफ शी. कोणती कसोटी, कोको कसोटी. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप झाले. बरोबर आहे. आणि ए बी बरोबर 3 डीई द्याला. डीई ला खाली आणलं तर काही ए बी भागीला डीई बरोबर 1 भागीला 3. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत. पण एकरूप आहेत का, नाही. एकरूप असताना याचं गुणोत्तर किती पाहिजे, 1 पाहिजे. कारण बाजू सुद्धा सारख्या असतात. म्हणून आपण कोणतं पहिला पर्याय काय दिला, ते त्रिकोण एकरूप नाहीत आणि समरूपही नाहीत. हे विधान लागू आहे का, नाही. कारण समरूप आहे. दुसरं, ते समरूप आहे पण एकरूप नाही. बरोबर आहे. समरूप आहे पण एकरूप आहे का, नाही. कारण याचं गुणोत्तर किती यायला पाहिजे, 1. म्हणून याचं उत्तर कोणतं आहे, पर्याय 2 बी. पर्याय किती, बी. याचं उत्तर काय आहे, पर्याय बी. कारण हे दोन त्रिकोण एकरूप समरूप आहे पण एकरूप नाही. आता चौथं काय, त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी ई एफ हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. हे काय, दोन्ही समभुज त्रिकोण आहेत
आणि एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी ला एरिया ऑफ त्रिकोण डीई एफ बरोबर 1/2. ए बी बरोबर 4 तर डीई बरोबर किती म्हटलं. आता दोन समरूप त्रिकोण हे काय असतात, कधीही दोन समभुज त्रिकोण हे कधीही समरूप असतात. म्हणजे त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण डीई एफ शी काही समरूप येईल. कारण कोणत्याही कसोटीने होऊ शकते. बा कसोटीने होईल, बा कसोटीने होते, को कसोटीने होते आणि को कसोटीने होते. कारण दोन्ही त्रिकोण समरूप त्रिकोणाच्या संगत कोण कसे असतात, एकरूप असतात. आणि त्यामुळे कोणतेही दोन समभुज त्रिकोण घेतले तर त्याचे प्रत्येक कोन हा 60 अंशाचाच असतो. बरोबर आहे. म्हणून समभुज त्रिकोण हे कधीही समरूप असतात. आणि इथे तुम्हाला विचारलं आहे डीई ची लांबी, म्हणजे इथे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं प्रमेय वापरावं लागेल. समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय वापरावं लागेल. आणि ते प्रमेय काय की एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ. एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण डीईएफ बरोबर ए बी वर्ग भागीला डीई वर्ग. कारण दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संगत बाजूच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढं असते. मग आता याचा दोघाचा गुणोत्तर किती दिला, 1/2 म्हणजे 1/2 बरोबर ए बी चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग भागीला डीई चा वर्ग. बरोबर. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 1/2 बरोबर वर्गमुळात 4 चा वर्ग भागीला डीई चा वर्ग. आता 1/वर्गमुळात 1/2 म्हणजे 1/वर्गमुळात 2. 4 चा वर्गमूळ 4 च्या वर्गाचं वर्गमूळ 4 भागीला डीई चा वर्ग. डीई चा वर्गाचं वर्गमूळ डीई. आणि म्हणून तिरपा गुणाकार केला तर 1 गुणिला डीई बरोबर 4 गुणिला वर्गमुळात 2. आणि म्हणून डीई बरोबर 4 वर्गमुळात 2. डीई बरोबर किती आलं, 4 वर्गमुळात 2. तर इथे पर्याय ए काय दिला होता, 2 वर्गमुळात 2. बी काय दिलं होतं, 4. सी काय दिलं होतं, 8. आणि डी काय दिलाय, 4 वर्गमुळात 2. म्हणजे याचं उत्तर कोणतं झालं, पर्याय डी. कोणतं झालं, पर्याय डी. आता पाचवं बघा. पाचवं काय दिलं आहे, रेख एक्स वाय समांतर रेख बी सी. रेख एक्स वाय ह्या कशाला समांतर दिला आहे, बी सी ला. तर खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे. हा त्रिकोण ए बी सी याच्यामध्ये ही जे एक्स वाय आहे ही कशाला समांतर आहे, बी सी ला. म्हणजे याचा अर्थ त्रिकोणाच्या दोन बाजूला छेदणारी रेषा तिसऱ्या बाजूला समांतर असेल तर ते उरलेल्या ज्या दोन बाजूंना छेदते त्या दोन बाजूवरील आंतरछेदाचं गुणोत्तर कसं राहते, समान राहते. याच्यासाठी कोणतं प्रमेय वापरतो आपण, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय. आणि प्रमाणाचं मूलभूत प्रमेय जर वापरलं आपण, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, तर काय येईल, हा ax भागीला xb बरोबर ay भागीला yc. आता या चार पर्यायामध्ये बघा कोणते ab भागी, पहिला पर्याय काय दिला, ab भागीला ac बरोबर ax भागीला xy. दुसरा पर्याय काय दिला, ax भागीला xb बरोबर ay भागीला ac. तर दुसरा पर्याय हा दिला, म्हणजे काय उत्तर झालं, पर्याय बी, म्हणजे दुसरं उत्तर झालं. समजलंय. तर अशा पद्धतीने हे पहिला प्रश्न सोडवायचा. पहिला प्रश्न प्रत्येकाने सोडवलाच पाहिजे. आलं का लक्षात. 14 मिनिटं